त्या गाडीच्या मागे. जैसे कोई सजा कोई बददुआ होगी, जैसे कोई सजा कोई बददुआ होगी। मैंने किया है ये फैसला, जीना नहीं है तेरे बिना। जिए तो जिए कैसे बिन आपके, जिए तो जिए कैसे बिन आपके। लगता नहीं दिल कहीं जिए तो जिए कैसे बिन आपके, जिए तो जिए कैसे बिन आपके। Ay, God. ते काय इथेशी समोरच आहे ना. पाणी महत्वाचं. अरे ओए क्या बात हो गई, क्या बात हो गई, तुम्हें काजल लगाया लगाया दिन रात हो गई, मिल गए नैना से नैना आए क्या बात हो गई. मला आज मी जितके देवदर्शन केले आहेत का त्या सगळ्या देवदर्शनाचे व्हिडिओ करून टाकायचे होते, पण नेमकं काय झालं, माझे सासरे होते सोबत, माझी मोठी नणंद होती सोबत, त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ शूट नाही करू शकले. कल नहीं आना हम भी न भूलना क्या मारेगा तना जमाना. आवडलं म्हणून ठेवलं, दुसरं काही नाही. ते काय बंद केलं. कोणतं गाव आहे? अक्कलकोट आहे हे. आता मी जिथं आहे ते अक्कलकोट आहे. माझं गाव अहिल्यानगरकडे. यातली कुठे आहे? टिकल्या कुठे आहे?
ठेवलं माझ्या. तिने लाव ना तिने ठेवला. हे काय तिच्या कपाळाला बघा बरं हे. तिला दाखव बरं आता आरशात दाखव तिला. आरशात दाखव ना. दाखव. पाणी आहे. ते क्या है? कोयलिया काली निराली. झाला वाटतं दिवसाला. जनरेटर पेटवलं. मतलब होगा काय आज? श्री स्वामी समर्थ ताई, श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. बरं बरं. गाणं कोण बंद केलं? दर्शन चांगले झालेत आणि खूप गर्दी सुद्धा नव्हती. तिथे तेवढी गर्दी नव्हती. सकाळी तुळजाभवानीचं दर्शन केलं, तुळजापूरचं दर्शन केलं, भवानी मातेचं, आणि त्यानंतर श्री दत्तात्रयांच्या दर्शनाला मठावरती गेलो होतो. तिथं पण दर्शन फार चांगलं झालं. आणि आता अक्कलकोटला आलो. अक्कलकोटलाही दर्शन अतिउत्तम झालं. म्हणजे गर्दी नव्हती, धक्का नाही, बुक्की नाही, रांगेत उभं राहणं नाही, काही नाही. आणि आता इथून परत पंढरपूरला जायचं. आता पंढरपूरचं तर विठ्ठलालाच माहिती दर्शन कसं होतं आणि कसं नाही. ते तर नाही सांगू शकत. प्रसाद घेतला का? हा, प्रसाद वगैरे सगळं घेतलं. उलटा आम्हाला देवीचं दर्शन खूप छान झालं माझं. मी तसा विचार सुद्धा केला नव्हता की मला इतकं छान दर्शन होईल. सकाळची आरती भेटली आणि सगळं एकदम प्रसन्न वातावरण. सकाळची 4ची आरती भेटली आम्हाला. रात्री आम्ही निघलो होतो 10-10:30 वाजता आमच्या गावावरून. तर 3:30 वाजता आम्ही इथं पोचलो तुळजापूरला. स्वामींचा जप करणं अवघड आहे दादा, कारण तर स्वामींचं पद पाळणं नाही जमायचं ना आपल्यासारख्यांना. कारण तर माझ्या घरामध्ये आठवड्यातून 3 वेळा तरी मटण मच्छी असते ते खाल्लं जातं आणि स्वामींना ते चालत नाही ना. आणि माझ्या घरामध्ये पूजा करणारं सुद्धा दुसरं कुणी नाही आहे, ते मलाच करावं लागतं. मग ते आता समोरचं सांगायची तर गरज नाही आहे, त्यामुळे नको वाटतंय मला. गाणे मी नाही लावले. इथं समोर डीजे चालू आहे चौकामध्ये, त्यांचे चालले ते. मी मागाशीच बंद केले, त्यांनी डीजे लावलाय. काय बंद केलं हिने? ते करा ना चालू. स्वामींचा जप करायचा माझा पण विचार चालला होता, पण त्यानंतर परत विचार आला की आपल्याला ते पथ्य नाही पाळता जमलं
त्यामुळं नको. कुठे गेलात? कलकोट. श्री स्वामी समर्थ. यांना फोन करा ना. हा? होय का? आमच्या घरामध्ये फक्त माझा हा मुलगा सोडला आणि माझे सासरे सोडले तर आम्ही ती गाडी ते बाबासाहेब. आम्ही तिघं पण नॉनव्हेज प्रेमी आहोत. आम्हाला नॉनव्हेज खूप आवडतं. त्यामुळे नको, कारण त्या देवासोबत खेळ खूप महागात पडू शकतो. ओके ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय करता? काय नाही बाबा. आता बाय बाय करतो. बाय बाय बाय. या हिशोबाने आपलं शनिशिंगणापूर शिर्डी खूप साफ आहे नाही का? तुमची फॅमिली किती आहे? माझी फॅमिली मला
एक आता माणूस होता लय घाबरला तो. आयला तो काय भयंकर घाबरला. ते असं उड्या मारायला लागलं का मी तर म्हणलं याला काय झालं वा. आणि ते रुद्राक्षाचे फोटो वगैरे काढले. आपण भात खाल्ला. आमचा माणूस फोटो पाठव ना. माझ्याकडे नाही ताई फोटो त्यांच्या फोन मध्ये. माझा फोन काही एवढा चांगला आहे का फोटो काढायला. हाच युट्यूबला टाकून द्यायचा. तुम्ही नाही दिसत. नाही नाही ते आपण मी ते आवाज बंद करून मी माझ्या वॉइस मध्ये टाकून दुसरं केलं. माझी गाडी कुठं ठेवली नाही. कुठं आदित्य ढोरमले स्टार इन फॉलो केलं भैया मला. राहू दे ना त्यात. राहू दे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक.